नमस्कार आणि येवकार तुमकां ह्या पत्रकार परिशदेक. सरकारान आजच एक घोषणा केला, सरकाराच्या शिक्षण खात्यान एक घोषणा केला की ह्या वर्सा सावन एकेडमिक इयर जे आसा पळय ते 1 एप्रिला सावन सुरू जातले. हरशीं आमचे एकेडमिक इयर जुना सुरू जाता आणि 30 एप्रिला सोंपता. 30 मार्च पर्यंत एग्जामी बी काबार जातात, मागीर रिजल्ट करतात आणि 30 एप्रिल पर्यंत स्कूल चलता अशें. पण तातूंत भितर एकेडमिक कांय काम चलना. आनी विजावीज जर तुवें जर सेंट्रल गव्हर्मेंटाचे स्कूल्स पळयली, ICSE, CBSE स्कूल्स जर पळयली जाल्यार तांचे एकेडमिक कॅलेंडर स्टार्ट जाता, एकेडमिक इयर स्टार्ट जाता फ्रॉम एप्रिल. सो दॅट तातूंत भितर ते एप्रिल म्हयने एक थोडोसो पोर्शन कंप्लीट करतात तातूंतलो. पूण हें सगळें करतना गोंयच्या शिक्षण खात्यान म्हाका दिसता की वराती मागून घोडे म्हणी जी एक म्हण आहा पळय तसो प्रत्ययसो दिसता हो म्हाका. कित्याक हे सगळे हो निर्णय घेवचे पयलीं जे स्टेक होल्डर जे आसात तांकां विश्वासाक घेवप सामकें म्हत्वाचें. आतां स्टेक होल्डर मेजर कोण येता भितर? एक तर शिक्षक, मुख्याध्यापक आनी व्यवस्थापन. हालींच्या कांय तेंपा हांव कंटिन्युअसली पळयता की शिक्षण खातें व्यवस्थापन म्हणटे जे आहा पळय तांकां कांयच कन्सिडरेशनच ना अशें धरता. गोंया भितर जर 400 जर शाळो जर जायत हायस्कूल्स जाल्यार मिनिमम 300 ह्यो प्रायव्हेट व्यवस्थापनाचे आसात. हायर सेकंडरी 110-115 आसत जर जायत जाल्यार 75 तरी ह्यो प्रायव्हेट व्यवस्थापनाचे आसात. सो प्रायव्हेट व्यवस्थापन जी आसा, प्रायव्हेट मॅनेजमेंट becomes one of the main stakeholder of all these educational in Goa. हांकां कोणा विश्वासाक घेवप ना. बाकीच्या आतां हांवें आयकलां की फाल्यां मुख्याध्यापकांची मिटींग आपयला सरकारान एज्युकेशन डिपार्टमेंटान. डिसिजन आज डिक्लेअर केलें म्हणजे कित्याक ताका फक्त डिसिजन सांगपा खातीर आपयला. वी डू अंडरस्टँड की एकादेक तुका एकेडमिक डेज वाडोवचे पडटात, तुका शिकोवपाचे दीस वाडोवपाक जाय सरकारान. पण ताजे खातीर एक तयारी म्हण आसतली. तुवें जुना म्हणिल्लें एकादें करतले म्हण आमी आनी आतां इम्प्लिमेंटेशना टायमाचेर आतां जेन्ना सामके फेब्रुवारी पावलो पळयता तेन्ना सरकारान सर्क्युलर काडला. लोकांनी हाची तयारी कशी करप? एक म्हळ्यार सिलेबस जो आसा पळय तो एज पर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आसा पळय ताजे प्रमाणे तयार केलं काय? आमच्यो एकेडमिक इन्फ्रास्ट्रक्चर आनी मानसीक तयारी आसा काय हे करपा खातीर? एकेडमिक तयारी म्हळ्यार हो सिलेबस बी सगळो जाग्यार घालपाचो एज पर न्यू एज्युकेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. टीचर्स ट्रेनिंग म्हणिल्लें सरकारान. म्हाका दिसना की 12वी-10वीच्या सायन्साच्या टिचराक बेंगलोर व्हरून बी जे शिकयले पळय तांकां ट्रेनिंग दिली पळय ताजे भायर गोंया भितर तशें मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग जालो म्हण. मे बी हियर एंड देर एकादें केलें आसतलें, लिप सर्वीस म्हणटा हांव ताका. पूण थरड ट्रेनिंग जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी धरून जावपा जाय आशिल्लें तें केलं काय सरकारान? का ओगीच करपा जाय म्हण करप हें? तातूंत भितर हें आसपा जाय न्ही, कितें तरी तारतम्य आसपा जाय, तुजी पूर्व तयारी आसपा जाय हें सगळें करपा खातीर. कांयच पूर्व तयारी नासतना तुमी डायरेक्टली जर ही जर इम्प्लिमेंट करता जर जायत जाल्यार कशें जातलें? महत्वाचे विशय आसा हेतूं भितर. पयलीं आमगेली मार्च पर्यंत एग्जाम सोंपताली, एप्रिलान रिजल्ट करताले. सेंट्रल गव्हर्मेंटान नो डिटेन्शन पॉलिसी स्क्रॅप केला. सेंट्रल गव्हर्मेंटान म्हणला. गोंय सरकाराचो हाजेर स्टँड कितें तो म्हाका अजून पर्यंत खबर ना. की तांणी डिक्लेअरय करूं ना तो कितें म्हणटा. सो सी हांव तो 8वे पर्यंतच्या भुरग्यां सोड 9वेक डिटेन्शन पॉलिसी आसा, 9वेक तुज्या डिटेन करपा येता. सो त्या भुरग्याचो रिजल्ट आसतना ताका 10वीच्या क्लासीक बसयतले एप्रिलान. एग्जाम सोंपतली तुगेली मार्चाक. रिजल्ट तयार करपाक मिनिमम 15 दीस तरी वतात सगळे हे करपाक. सो एप्रिलात जेन्ना क्लासीस सुरू जातले तेन्ना तूं 10वीच्या क्लासीक त्या 9वेच्या भुरग्याक बसयतलो जेजो ताका खबर ना आपूण पास जाला काय फेल जाला तो. आनी समज ताका बसयलो आनी मागीर कालांतरान ताका कळ्ळें की आपूण फेल जाला, आपल्याक परते 9वे येवपा जाय म्हण. हें कितें? दॅट वील बी अ बिगेस्ट सेटबॅक फॉर दॅट स्टुडंट न्ही. जो 10वीच्या क्लासीक बसला, जेका खबर ना आपूण पास का नापास तो, आनी ताका थोड्या तेंपान कळटा की आपूण नापास आनी 10वे क्लासीक बशिल्लो तो, ताका सगळे बाकीचे भुरगे फकाट करतले. सो प्लॅन प्रॉपरली. माय ओनली रिक्वेस्ट टू द गव्हर्मेंट इज प्लॅन प्रॉपरली. डोंट डू इट हॅपहॅझार्डली. अशें करनाका. तातूंत भितर स्टुडंटाचे तुमी बळी घेतले. स्टुडंट हातूंत भितर सगळ्याच्या सफर जातलो. आमचो विरोध प्रिन्सिपली टू टेल यू दॅट की हाका विरोध ना. एकेडमिक डेज वाडोवपाक आमचो कोणाचो विरोध ना. पूण ते कशी वाडोवप ताजे खातीर एक सिस्टम आसा, एक प्रणाली करपा जाय सरकारान तयार.
आणि त्याप्रमाणे वाडोवपाय शेवटचे क्षणाक काढले आणि लादले बाबा लोकांचेर. दिस इज नॉट एक्सेप्टेड. गोंया भितर प्रायव्हेट मॅनेजमेंट दे आर मेन स्टेक होल्डर. तांकां कोण विश्वासाक घेतलो? हेडमास्टर, टीचर्स आणि कोण विश्वासाक घेतलो? यू जस्ट कॅनॉट थ्रस्ट समथिंग बिकॉज सिटिंग ओव्हर देयर यू हॅव डिसायडेड दीस थिंग्स. You have to take all the stakeholders. जशे सरकारान नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपा खातीर ह्या वर्साच्या सुरवेक ह्या एकाडेमिक वर्साच्या सुरवेक सगळ्या तालुक्यांनी वचून बसका घेतिल्ल्यो. सगळ्या शिक्षकांक आपयले, हेडमास्टरांक आपयले आणि मॅनेजमेंट आपयले. तशी ह्या बाबतीत बी करपा जाय आशिल्ली सरकारान ते करूना. सो म्हाका दिसता की ही जी सरकाराची हे आसा पळय ती सामकी चुकीचे धोरण आसा. गेल्ल्या वर्साक अराउंड 2 एप्रिलाक मुख्यमंत्र्यान म्हणिल्ले की गोंया भितर गरमी इतली आसा की एप्रिलाक क्लासी घेवप हे नामुमकीन म्हण, मुश्कील म्हण अशें सरकारान म्हणिल्लें. सो सीएमाचो स्टँड बदललो काय ह्या विशयाचेर की तुवें 1 वर्सा पयलीं म्हणिल्लें की आमच्यांनी क्लासी घेवपा येना एप्रिलाक आनी वत 11:30 नंतर स्टार्ट जाता म्हणना. ह्या दिसाक तूं पोस्ट मार्च तुका सकाळ फुडें 9 वरांचेर गरमी पळय कितली जाता ती. सो 11:30 पर्यंत तू क्लास चलयतलो म्हणटा जर जाय जाल्यार ताची तयारी बाकीच्या व्यवस्थापनाक सांगपा जाय. तुम्ही फुडल्या वर्सा सावन तुमच्या सगळ्या क्लासी भितर फॅन आसपाय. इट्स नॉट दॅट की सगळ्या क्लासी भितर फॅन नात बी अशें ना, पण एक तयारी करपा जाय न्ही तांकां ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उबी करपाची. सो आय फील दॅट हे जे डिसिजन आसा सरकारचे ते हॅपहेजार्ड आसा, घाईत निर्णय घेतिल्लो आसा आणि वराती मागून घोडे वेळा मागीर ते मिटींग घेतात. पहिले डिसिजन घेऊन मागीर आता ते मिटींग घेवपाक सोदतात. सो सरकारान ह्या तांच्या धोरणाचेर विचार करचो. सगळ्या स्टेक होल्डरांक म्हळ्यार सारखे पावचे, तांकां सारखे कन्विन्स करचे, तांची मानसीक तयारी करची आणि तांकां इन्फ्रास्ट्रक्चर उबी करपाक टायम दिवचो आणि ताची नंतर ह्या धोरणाची अंमलबजावणी करची. ना जाल्यार म्हाका दिसता हे धोरण सपशेल फेल जातले ह्यातून भितर गोंया भितर. बिकॉज जोपर्यंत सगळे स्टेक होल्डर हांची मानसीक तयारी ना, ताची इन्फ्रास्ट्रक्चर तयारी ना आणि ताची अकॅडमिक तयारी ना, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीक धरून आस्पाव करून सिलेबस जोपर्यंत तयार जायना तो वेळपर्यंत म्हाका दिसता की हे धोरण जे केला की 1 एप्रिला सावन क्लासी करपाचे ते टोटल फेल्युअर जातले. सो माझी शिक्षण खात्या कडेन, शिक्षण मंत्र्या कडेन मागणी आसा की तुम्ही हाचो पुनर्विचार करात, सगळ्या स्टेक होल्डरांक लागीं घेयात आणि मागीरच ह्या विशयाचेर निर्णय घेयात. घाई गडबडी हॅपहेजार्ड मॅनर हो निर्णय लोकांचेर, पालकांचेर, विद्यार्थ्यांचेर, शिक्षकांचेर आणि व्यवस्थापनाचेर लादचो न्ही ही आमची सरकारा कडेन मागणी आसा.